आज करणार आहे लाडू। 1 वाटी सुकं खोबरं घेतलंय, भाजून घ्यायचे। गॅस मीडियमच ठेवायचे, मोठं करायचं नाही। एक सलग हलवायचे। गोल्डन कलर आले, आता काढून घ्यायचे। असा कलर आलाय। 1 वाटी शेंगदाणे भाजून घ्यायचे मीडियम गॅसवर, हलवायचे। शेंगदाणे काढून घेतलेत, खरपूस असं भाजले होते। काजू आणि बदाम घ्यायचे, ते पण भाजून घ्यायचे। तूप टाकायचे। भाजून घेतले। तुम्हाला जे जास्त जर आवडत असेल तर काजू बदाम जास्त टाकू शकता तुम्ही। 1 वाटी शेंगदाण्याचा टरफल काढून घेतले। 1 वाटी शेंगदाणे, 1 वाटी गूळ, 1 वाटी खोबरं। आधी खोबरं वाटून घ्यायचे बारीकवानी, असं एकदम बारीक वाटले। काजू बदाम पण टाकायचे खोबऱ्यामध्ये, ते पण वाटून घ्यायचे। काजू बदाम काढलेत वाटून। शेंगदाणे घ्यायचेत आणि गूळ आहे ना ते टाकायचे आणि एकदम बारीक वाटायचे, आपल्याला जसं पाहिजे तसं। तुम्हाला जरा गोड जरा कमी आवडत असेल तर थोडंसं गूळ कमी करू शकता। मिक्स करून घ्यायचे तिन्ही पण, खोबरं, गूळ आणि शेंगदाणे। असं लाडू बांधून घ्यायचे, थोडंसं दाबून घ्यायचे बांधताना कधी पण लाडू, म्हणजे आपले जास्त छान लागते। सगळं बांधून घ्यायचे लाडू। असं बांधायचे। मुलांना तुम्ही डब्यात पण दिलं तर छान। तयार आहेत लाडू आपले, हेल्दी व पौष्टिक, स्पेशल श्रावण महिन्यासाठी।